and students, today we are going to study about the next part in our syllabus. Before going to start the topic you are looking on the, today we are going to study about the topic pillars of democracy. In the last period we have discussed about the poem number 2.5, nose versus eyes, and the activities on it we have studied in the last period. But today we are going to study about the next part in our syllabus, that is unit number 1.4, pillars of democracy. These pillars of democracy, लोकशाहीचे स्तंभ किंवा आधारस्तंभ तीन आहेत. काय? इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, ब्रदरहूड. म्हणजेच या तीन गोष्टीवर आधारित जे लोकशाहीचे स्तंभ किंवा आधारस्तंभ आहेत, म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. ओके. तर बिफोर गोइंग टू स्टार्ट आवर समरी, वी मस्ट सी पेज नंबर 35, आइस ब्रेकर्स ऑन पेज नंबर 35. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मित्राशी चर्चा करा आणि योग्य पर्याय निवडा. क्वेश्चन येतो तुम्हाला. द गव्हर्नमेंट ऑफ पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल अँड shall not perish from the earth. This famous statement is made by. आता गव्हर्नमेंट द पीपल, लोकांसाठी, लोकांनी लोकांसाठी तयार केलेले किंवा लोकशाही म्हणजे काय? shall not perish from the earth. This famous statement is made by. आता महात्मा गांधी, अब्राहम लिंकन, नेल्सन मंडेला आणि दलाई लामा. तर अब्राहम लिंकननं हे स्टेटमेंट केलेलं आहे का मोहन गांधीने, ते तुमच्या आता सगळं लक्षात आहे. अ सिस्टम वेअर द गव्हर्नमेंट इज इलेक्टेड अँड रूल्ड बाय पीपल इज कॉल्ड. सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट इज इलेक्टेड, लोकशाहीतून निर्माण झालेलं गव्हर्नमेंट, अँड रूल्ड बाय पीपल कॉल्ड, आणि ते त्याच्यावर लोकशाही चाललेली, तर डेमोक्रेसी. चार पर्यायापैकी. त्यानंतर अ डेमोक्रेटिक कंट्री इज गव्हर्न्ड बाय मिलिटरी, पोलीस, पॉलिटिशियन्स आणि कॉन्स्टिट्यूशन. आपले जे लोकशाही राज्य कशावर चालतं, तर राज्यघटनेवर, कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसी एम्फसाइजेस 3 प्रिन्सिपल्स. कंप्लीट द वेब, शो द ट्रिनिटी ऑफ डेमोक्रेसी. जे 3 तत्व आहेत महात्मा गांधींनी मांडलेली किंवा अब्राहम लिंकनने मांडलेली अशा अर्थी, तर लोकशाहीचे त्रिसूत्री. तर 3 आत्ताच मी सांगितले. काय? इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी अँड ब्रदरहूड. स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही 3 सूत्र तिथं भरायचे तुम्ही. त्यानंतर मॅच द फॉलोइंग. आता कॉन्स्टिट्यूशनचा अर्थ काय? त्यानंतर लिबर्टी म्हणजे काय, इक्वॅलिटी म्हणजे काय, आणि फ्रॅटर्निटी. ही जे 3 सूत्र आता आपण मांडली की लिबर्टी स्वातंत्र्य, इक्वॅलिटी समानता आणि फ्रॅटर्निटी बंधुता, ही ट्रिनिटी जे आहे त्याचा अर्थ काय? तर बघा, इट इज द फ्रीडम टू गो वेअर यू वॉन्ट टू अँड व्हॉट यू वॉन्ट टू. लिबर्टी याला जे आहे ना त्याच्यासाठी ही लिबर्टी. आणि इट इज द स्टेट ऑफ बिईंग इक्वल, इक्वॅलिटी. सरळ लक्षात घ्यायचं, म्हणजेच 3 नंबर येईल. म्हणजेच आणि पुढं इट इज द सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड, फ्रॅटर्निटी. आणि लास्ट जे आहे ना, इट इज ॲन ॲग्रिगेट फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑर एस्टॅब्लिश्ड प्रेझेंट कॉन्स्टिट्यूशन. तर ही कॉन्स्टिट्यूशन हा शब्द आलेला एकसाठी. आता बघा बरं, मग तुम्हाला मी ह्यातले अर्थ सांगितले. तर मॅच कॉलम म्हणलं आहे ना, तर फ्रीडम
2 नंबर येते त्याला. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन 1 नंबरचा आहे ना त्याला डी. लिबर्टी 2 नंबरचा आहे ना त्याला ए. इक्वॅलिटी जे म्हणलेलं आहे तर त्याला बी 3 नंबर, 3ला बी. आणि फॅटर्निटी बंधुत्व तर सी नंबर, इट इज द सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड तर 4 नंबरला सी. तर आता तिथले ॲक्टिव्हिटी नंबर नेक्स्ट बघा सेकंड. पिलर्स फॉर्म अ सपोर्ट फॉर कॉन्क्रीट बिल्डिंग. आता आपण जनरली घराच्या बाबतीत विचार केला तर जे पिलर्स म्हणतो आपण त्याला कॉलम म्हणतो ते कॉन्क्रीट बिल्डिंग. मेटाफोरिकली म्हणजे आयरनिकली आपण म्हणतो, रूपकात्मक हे बोललेलं आहे. स्पीकिंग अ स्ट्रॉंग नेशन टू डिपेंड ऑन द स्ट्रॉंग पिलर्स. जसं बिल्डिंगला स्ट्रॉंग पिलर लागतात, कॉलम लागतात आणि त्याच्यावर अख्खी बिल्डिंग उभं राहते, तशी लोकशाही जर स्ट्रॉंग व्हायची असेल तर हे 3 पिलर्स आहेत ना, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फॅटर्निटी, तर ही गरजेची आहे. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड एक्सप्लेन द पिलर्स ऑफ डेमोक्रेटिक नेशन. मेक अ लिस्ट ऑफ ऑब्स्टॅकल्स दॅट आर थ्रीट टू द प्रोग्रेस ऑफ अ नेशन. देशाच्या प्रगतीसाठी ज्या ज्या गोष्टी अडथळा येतात त्या अडथळ्याच्या गोष्टी काढा. म्हणजे उदाहरणार्थ पॉलिटिक्स किंवा ॲरिस्टोक्रसी, ब्युरोक्रसी, ॲटोक्रसी ह्या गोष्टी आडव्या येतात. सेल्फिशनेस तर ते टाळून लोकशाहीचे आधारस्तंभ कोणते आहेत त्या दृष्टीतनं प्रयत्न होते म्हणजे लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फॅटर्निटी. आता पेज नंबर नेक्स्ट आपण बघूयात, पेज नंबर 36. तर 36 पेज नंबर जे आहे ते आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहात. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे आपल्याला हा जो टॉपिक आहे तर थोडंसं सी द इन्फॉर्मेशन अबाउट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वॉज बॉर्न ऑन 14 एप्रिल 1891. बाबासाहेब आंबेडकर या पाठाचे रायटर आहेत. तर त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891ला झाला. कुठं झाला? इन द टाउन, शहरात, अँड मिलिटरी कॉन्टोनमेंट ऑफ मोव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. नाव की जे आता डॉक्टर बाबा किंवा डॉक्टर आंबेडकर नगर की ज्याला आता डॉक्टर आंबेडकर म्हणून ओळखलं जातं आहे, इन मध्य प्रदेश. कुठं झाला जन्म त्यांचा? मध्य प्रदेशमध्ये. ही गॉट हिज डिग्री फ्रॉम एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई. तर मुंबई इथून त्यांनी त्यांची शिक्षणाची डिग्री पूर्ण झाली त्यांची. ही सबसिक्वेंटली ऑब्टेन्ड द डॉक्टरेट फ्रॉम कोलंबिया युनिव्हर्सिटी. स्वतःची त्यांनी डॉक्टरेट PG जी आहे डॉक्टरेट आहे ती कोलंबिया युनिव्हर्सिटी USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, अँड लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथून त्यांनी आपलं डॉक्टरेट केलं, PhD केली. ही वॉज ऑल्सो असाइन्ड द बिग अँड चॅलेंजिंग टास्क ऑफ फ्रेमिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इन कॅपॅसिटी ऑफ चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी. जे आपली भारतीय राज्यघटना आहे ना त्यांचं त्यांनी एक सुंदर असं आज आपण उपभोगतो आहोत चॅलेंजिंग काम जे होतं त्यांनी राज्यघटना लिहायचं काम त्यांनी केलं. आणि आज जे आपण सुखासमाधानानं सर्व जाती जमाती, इतर देशाचं वेगळं आणि आपल्या देशाचं वेगळं आहे की आपल्या जातीत अनेक म्हणजे आपल्या देशामध्ये अनेक जाती आहेत आणि अशा सगळ्यांसाठी एक कॉन्स्टिट्यूशन राज्यघटना तयार केली. आणि त्याचे आपल्याला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हणून ओळखले जातात. खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे. ही वॉज अवॉर्डेड द भारत रत्न पॉस्ट्युमसली फॉर हिज डेडिकेशन अँड कमिटमेंट फॉर द वेलफेअर ऑफ आवर कंट्री. आणि त्यामुळं त्यांना भारत रत्न या सन्मानानं गौरवण्यात आलं. भारताच्या किंवा या देशाच्या कल्याणासाठी ज्यांनी हे वाहून घेतलं होतं, बांधिलकी करून घेतली होती. डेडिकेशन म्हणजे वाहून घेणं आणि कमिटमेंट म्हणजे बांधिलकी. तर आत्ताचा जो हा टॉपिक आहे त्याच्याविषयी थोडं बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज लेड एम्फासिस ऑन द व्हॅल्यूज ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी. यांनी कशावर भर दिला आहे या टॉपिकमध्ये किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये? तर लिबर्टी स्वातंत्र्य, इक्वॅलिटी समानता, अँड फॅटर्निटी बंधुता या 3 तत्वावर भर दिलेला आहे त्यांनी. अकॉर्डिंग टू हिम त्यांच्या मते
दीज प्रिन्सिपल्स ही जी तत्त्व आहेत विल मेक इंडिया अ स्ट्रॉंग नेशन. ही 3 तत्त्व पाळली तर देश स्ट्रॉंग होईल सगळ्या बाबतीतनं. आणि म्हणून ह्याने हे तत्त्व लिहिण्याचं हे किंवा महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. ही ओपाइन्स दॅट हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन. तर नुसते पुढारकी करणं हे देश म्हणजे राजकारण पुढारकी करणं हे डिग्रेडेशनचं लक्षण आहे. अँड टू इव्हेंच्युअल डिक्टॅटरशिप अँड कोलॅप्स ऑफ अ नेशन. तर राजकारणातून खरं देशाचं वाटोळं होतं असं त्यांना इथं म्हणायचं. इव्हेंच्युअल डिक्टॅटरशिप अँड कोलॅप्स ऑफ अ नेशन. राष्ट्र उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणून ह्या 3 तत्वाला त्यांनी मान्यता दिली की लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी दीज आर द मेन प्रिन्सिपल्स फोकस्ड बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता जे आपला टॉपिक आहे पेज नंबर 36 वरचा, पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. पिलर्स तर आपण बांधकामाच्या दृष्टीतनं जे वापरतो ना, कॉलम म्हणतो आपण, बीम म्हणतो, ते सशक्त जेवढे स्ट्रॉंग तेवढी बिल्डिंग स्ट्रॉंग. लाईक धिस हे लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी हे जर फ्रॅटर्निटी जर चांगलं असेल तर देश आणि हेच देशाचे आधारस्तंभ आहेत आणि त्याच्यावर यांनी फोकस केलेला आहे लोकशाही बळकट करण्यासाठी. पिलर्स ऑफ डेमोक्रेसी लोकशाहीचे आधारस्तंभ किंवा स्तंभ. इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी, जर आपल्याला आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये किंवा सगळीकडं लोकशाही चालवायची असेल, नॉट मिअरली इन फॉर्म, नुसत्या औपचारिकता नाही, तर बट ऑल्सो इन फॅक्ट, वस्तुस्ततः किंवा वस्तुस्थितीत ते आले पाहिजेत. व्हॉट मस्ट वी डू, आपण काय केलं पाहिजे. फर्स्ट थिंग इन माय जजमेंट वॉज वी मस्ट डू इज टू होल्ड फास्ट कॉन्स्टिट्युशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग आवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. तर हे आधारस्तंभ खंबीर करायचे असेल तर आपल्याला काय अचीव केले पाहिजे, तर कॉन्स्टिट्युशनल मेथड ऑफ अचिव्हिंग आवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ज, सामाजिक आणि आर्थिक घटक मजबूत झाले पाहिजेत, हे त्यांचं पहिलं मत आहे. वेन देर वॉज नो वे लेफ्ट फॉर कॉन्स्टिट्युशनल मेथड फॉर अचिव्हिंग इकॉनॉमिक अँड सोशल ऑब्जेक्टिव्ह, देर वॉज अ ग्रेट डील ऑफ जस्टिफिकेशन फॉर अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स. जर सामाजिक घटक आणि आर्थिक घटक सुधारणा नाही झाली तर ह्या आपल्या खऱ्या अर्थानं जी कॉन्स्टिट्यूशन आहे, घटना आहे, त्याला बळकटी येणार नाही, ते बळकट पाहिजेत. बट वेअर कॉन्स्टिट्युशनल मेथड्स आर ओपन, पण जिथं कॉन्स्टिट्युशनल म्हणजे राज्यघटना ओपन आहे, देअर कॅन बी नो जस्टिफिकेशन फॉर दीज कॉन्स्टिट्युशनल मेथड्स. की ज्या गोष्टी मजबूत पाहिजेत त्या मजबूत गोष्टी होणार नाहीत घटनेतल्या आर्थिक आणि सामाजिक शिवाय. These methods are nothing but grammar of anarchy and sooner they are abandoned better for us. तर यातनं त्यांना ग्रामर ऑफ अनार्की यातनं काय म्हणायचं आहे, स्टेट ऑफ डिसऑर्डर टू द ॲब्सेन्स ऑफ नॉन रिकग्निशन ऑफ कंट्रोलिंग सिस्टम. जर आपण हे ज्या डेमोक्रेसी लोकशाहीमध्ये जर सामाजिक आणि आर्थिक गोष्टीवर भर नाही दिला तर कंट्रोल राहणार नाही या पद्धतीवर आणि दिला पाहिजे. आता सेकंड काय बोलले ते बघा. द सेकंड वी मस्ट डू इज, दुसरी गोष्ट आपण एक केली पाहिजे ती म्हणजे ऑब्झर्व द क्वेश्चन विच जॉन स्टार्क मिल हॅज गिवन टू ऑल हू आर इंटरेस्टेड इन द मेंटेनन्स ऑफ डेमोक्रेसी. ज्यांना ज्यांना लोकशाही चालवावीशी वाटते यासाठी जॉन स्टार्क मिलचं एक उदाहरण त्याने दिले, नेमली नॉट टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन अ ग्रेट मॅन. प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, स्वतःला स्वतःच्या पद्धतीनं लाईफस्टाईल जगता आले पाहिजे. आणि ते तत्त्व जसं जॉन स्टार्क मिलनं मांडलं तसंच ह्यांचं मत आहे. टू ट्रस्ट हिम विथ पॉवर्स विच एनेबल हिम टू सबवर्क देअर इन्स्टिट्यूशन्स. देर इज नथिंग रॉंग इन बिईंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन हू हॅव रेंडर्ड लाईफ लाँग सर्व्हिस टू द कंट्री. स्वातंत्र्य दिल्यानंतर स्वातंत्र्याच्या आधारावरती माणूस आपण स्वतः काम करू शकतो, म्हणून रेंडर्ड कॉन्ट्रिब्युटेड अवेलेबल असा अर्थ आहे. बट देअर आर लिमिट्स टू ग्रेटफुलनेस, पण याला काही गोष्टीला मर्यादा आहेत. ॲज हॅज बीन वेल सेड बाय
द आयरिश पॅट्रियट डॅनियल ओ कॉलोनल, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर, नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चेस्टिटी अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. खूप सुंदर वाक्य वापरलं आहे बघा. पॅट्रियट डॅनियल कॉलनेल यांनी काय म्हणलं आहे, नो मॅन कॅन ग्रेटफुल, एखादा माणूस आदर्श बनूच शकत नाही अ कॉस्ट ऑफ ऑनर, त्याला मान सन्मान मिळाला नाही तर. नो वुमन कॅन बी ग्रेटफुल, एखादी स्त्री ग्रेट महान होऊ शकत नाही कधी, ॲट द कॉस्ट ऑफ हर चेस्टिटी, तिच्या कामाचं मूल्यमापन नाही झालं तर. तसंच नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी, तर एखादं राष्ट्र महान होऊ शकत नाही जोपर्यंत त्याला कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी, स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत. राष्ट्र महान व्हायचं असेल तर स्वातंत्र्य पाहिजे. दिस क्वेश्चन इज मोर नेसरी इन द केस ऑफ इंडिया दॅन इन द केस ऑफ एनी अदर कंट्री. आणि हे इतर देशाबाबतीपेक्षा आपल्या देशाला हे स्वातंत्र्याचं लवकर देणं गरजेचं आहे. का? फॉर इंडिया, भारतामध्ये भक्ती ऑर वॉट मे बी कॉल्ड द पाथ ऑफ डिवोशन, म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला वाहून घेणं, ऑर हिरो वर्शिप प्लेज अ पार्ट इन इट्स पॉलिटिक्स अनइक्वल्ड इन मॅग्निट्यूड बाय पार्ट इट प्लेज इन द पॉलिटिक्स ऑफ एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड. जगामध्ये इतर देशात राजकारण, पॉलिसी यामध्ये ते जमतं, पण आपल्या इथं जाती भेद करून चालणार नाही. भक्ती इन रिलिजन, प्रत्येक धर्मामध्ये त्याच्या धर्मानुसार वेगवेगळे भक्ती करतात. 18 पगड जाती आहेत. आपण जगापेक्षा खूप जातींना घेऊन आपण काम करतोय आणि यात कशाच्या आधारावर तर डेमोक्रेसी, आणि डेमोक्रेसी म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन रिटन बाय डॉक्टर आंबेडकर, की ज्यांच्यामुळं आज हे सुव्यवस्थित आजही चाललेलं आहे. बट पॉलिटिक्स, भक्तीज, हिरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन. तर ही जे आहे ना, राजकारणी लोक प्रत्येक जाती धर्माचा आधार घेतात अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप. ऑन द 26th of January 1950, जेव्हा आपल्याला 26 जानेवारीला स्वातंत्र्य मिळालं, लिबर्टी मिळाली 1950 साली, वी आर गोइंग टू एंटर इन टू द लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन. आणि त्यावेळेला अनेक अडचणी आल्या. इन पॉलिटिक्स, राजकारणामध्ये, वी विल हॅव इक्वॅलिटी, आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे. अँड इज इन अ सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ, सामाजिक आणि आर्थिक दृष्टीत सुद्धा स्वातंत्र्य पाहिजे. वी विल हॅव इनइक्वॅलिटी, आपल्याकडं असमानता आहे. इन पॉलिटिक्स वी विल बी रेकग्नायझिंग द प्रिन्सिपल्स ऑफ वन मॅन वन वोट. आणि मग आपल्याकडं तेव्हापासून आलं की वन मॅन वन वोट, प्रत्येक माणसाला एक मतदानाचा अधिकार आला. अँड वन वोट वन व्हॅल्यू, एक मत एक मूल्य, असं मतदानाचा अधिकार. इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ, आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये, आपण बाय रिझन ऑफ आवर सोशल अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर, आपल्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीमध्ये कंटिन्यू टू डिनाय द प्रिन्सिपल्स ऑफ वन मॅन वन व्हॅल्यू, प्रत्येक माणसाला किंमत आहे हे टाळलं गेलं. हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू लिव्ह धिस लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन, अशा प्रकारचं जीवन किती दिवस आपण जगणार की जिथं वन मॅन वन व्हॅल्यू नाही. हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू डिनाय इक्वॅलिटी इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ, किती दिवस आपल्यामध्ये असंच आपण चालवत राहणार की इक्वॅलिटी टाळणं, समानता टाळणं, किंवा सामाजिक इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ, सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये विषमता. इफ वी कंटिन्यू टू डिनाय इट फॉर लॉंग, जर आपण असंच अनेक काळ चालवत ठेवलं, टाळत राहिलो, वी विल डू सो ओनली बाय पुटिंग आवर पॉलिटिशियल डेमोक्रेसी इन पेरिल डेंजर रिस्क. असंच चालू तर आपली जी राजकीय लोकशाही आहे ते धोक्यात जाऊ शकते. वी मस्ट रिमूव्ह दिस कॉन्ट्रडिक्शन ॲट द अर्लिएस्ट पॉसिबल मोमेंट, अगदी सुरुवातीपासूनच असं जातीय तेढीचं किंवा इनइक्वॅलिटीचं हे जी घटना आहे ते टाळल्या पाहिजेत मुमेंट. ऑर एल्स दोज हू सफर फ्रॉम इनइक्वॅलिटी, असमानतेनं कोण जो ग्रासलेला आहे, विल ब्लो अप द स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिकल डेमोक्रेसी विच धिस असेंब्ली हॅज सो लेबरसली बिल्ट अप. आणि मग ज्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. तर लास्ट पॅरेग्राफ जो आहे आता सेकंड थिंग 37 पेज नंबरचे, ते आपण पुढच्या पिरियडला बघूया.
टिल देन वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू. ओके.